जय श्रीराम. ट्युलिप ग्रोअर सॉइल फूड वेबच्या शेतकरी समूहामध्ये सरचे स्वागत आहे. आत्ता जो प्लॉट आहे हा होन सरांचा प्लॉट आहे आणि होन सरांनी आत्ता जे आंब्याची जी झाडं आहे हे 2.5 वर्ष वयाची झाडं आहे आत्ताच्या डेटला. तर आपण गेल्या 7 महिन्यापासून 7 ते 10 महिन्यापासून याच्यावरती मायक्रोबायोलॉजिकल प्रॅक्टिसेस फॉलो करत होते ते आणि त्यानंतर स्लरी मॅनेजमेंटवर प्रॉपर काम केल्यामुळं आणि याच्यामध्ये मॅडमनी जास्त याच्यामध्ये स्लरी मॅनेजमेंट आणि इतर ज्या गोष्टी त्यांनी सांभाळल्या त्याच्यामुळे झाडाची झालेली ग्रोथ आणि झाड जे रिप्रोडक्टिव्हवर शिफ्ट झालं लगेच. जनरली झाड आपण 30व्या वर्षी धरतो पण आम्ही इथं 2ऱ्याच वर्षी बार धरलेला आहे आणि 2ऱ्या वर्षी बार धरताना तुम्ही बघू शकता या अशा प्रकारची याला आता सेटिंग झालेली. ही जी सेटिंग झालेली आहे हे बघा. या सेटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन, वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे मॅनेजमेंट आणि वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेस मॅनेजमेंट याच्यावरती आपण काम केलेलं आहे. आणि पॉलिनेशनसाठी आपण ताक, गुळ, दालचिनी, ट्रायकोमॅक्स, सुडोमॅक्स, बॅसिमॅक्स आपले जे भुरी वगैरे येऊ नये म्हणून ज्या शेण आहे त्याचा यूज केलेला आहे इथे प्रत्येक फवाऱ्यामध्ये. तर आता होन सर आणि मॅडम हे जे प्लॉटमध्ये तुम्ही काम केलं आत्तापर्यंत जी सेटिंग आहे आता इथे आसपास सगळे झाडं असतील, आजूबाजूला पण प्लॉट आहे पण कोणत्याच प्लॉटला सेटिंग ही प्रॉपर नाहीये आणि बऱ्यापैकी आंब्याची गळ झालेली. पण आपली इथं गळ झाली का? क्वचित एखाद्या अर्धी गळ आता झाली तर ही जी गळ होते इकडे घेत. आता हे बघा हाय टेम्परेचर थोडंफार. आता याचं तुम्हाला मी सांगतो ही गळ कशी का होते. आता हे बघा हे जे आहे इथे एक सर्कल पडलेलं आहे तुम्हाला. हे सर्कलमुळे काय होतं झाड ज्या वेळेस आपण सेटिंग पिरियडमध्ये असतं तर ॲब्सिसिक ॲसिड नावाचा कंटेंट क्रिएट होतो आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. तर याला काय करायचं, अशी जर तुमची गळप होत असेल तर याला ऑक्सिजनचे स्प्रे द्यायचे. त्याच्या ऑक्सिजन्समध्ये IBA येतं, GA येतं किंवा प्लानोपिक्स हा जो कंटेन आहे हा ऑक्सिजन्समध्ये मधलाच कंटेन आहे त्याचे तुम्ही स्प्रे घेऊ शकता, त्याला प्रिव्हेंट करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस पोटॅश लेवल झाडाची प्रॉपर ठेवायची आहे. आता 2 मिनिटं मॅडम सांगतील का ह्या प्लॉटची परिस्थिती कशी होती आणि कशी झाली आणि इम्प्रूव्हमेंट कशी झाली. त्यांना जे प्रामाणिक त्यांचा रिव्ह्यू आहे तो आपण 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊ. मॅडम 2 मिनिटांमध्ये सांग. नाही बरोबर आहे. आम्हाला तुम्ही जी हे दिलं आंब्याच्या बाबतीत त्याच्यात एवढी ग्रोथ झाली नाही तर झाडं अशी ग्रोथ एवढी नव्हती त्यांची आणि असं वाटत नव्हतं का आम्ही यंदा बाग धरू म्हणून. पण तेवढं तरी आमच्याकडून थोडं कमी जास्त होत होतं. वारा झाला कधी कधी याला मागं पुढे 1-2 दिवस होत होते पण जे सरच्या सांगण्यावरून आम्ही प्रयत्न तर केलाच तसा. आपण प्रयत्न केल्यामुळे आपण 90% आपण सक्सेस आहात याच्यामध्ये. सर तुमचं काय म्हणणं आहे या विषयावर? बरोबर आहे जे मॅडमने सांगितलं तेच बरोबर आहे की तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जे वेळोवेळी जे काही बायोकिल, न्यूट्रीमॅक्स, निमॅक्स यांचे जे फवारे वगैरे दिले आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी झाडाला ग्रोथ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाडाची ती व्यवस्थित झाली आणि एकदा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली की रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ त्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे होत असते. तर तशा प्रकारचे रिझल्ट या ठिकाणी दिसतात आणि आजही देखील आम्ही तुमच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे नियोजन करत आहोत. आता सेटिंग बऱ्यापैकी झाली. पहिल्यांदा बार निघाला परंतु पहिला जो बार आहे तो काही वातावरणीय बदलामुळे धुक्क आणि धुई याच्यामुळे तो बऱ्यापैकी फेल गेला परंतु त्यातल्या काही कैरी चांगल्या सेटअप झाल्या आणि दुसरा बार निघाला त्याची चांगली सेटिंग झाली. बार निघाला त्याची चांगली सेटिंग झाली परंतु आता तिसराही बार या ठिकाणी निघत आहेत. उदाहरणार्थ तिसरा बाराचं दाखवा बरं तुम्ही. इथे बघू शकता आपण तिसराही बार निघतो आणि आणखी काय झालं हा तिसरा बार बघा इथे दाखवा. हे बघा आता कमीत कमी याला 15-20 आंबे दुसऱ्या बाराची आंबे मोजू शकतो आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 प्लस आंबे. 20 प्लस आंबे समजा एका झाडाला समजा 20 प्लस आंबे तर तुम्ही 300 ग्रामचाच आंबा धरा तरी 6 किलो आंबे एका जागी. म्हणजे एका झाडाला आत्ताच आमच्या 6 12-15 किलोचं माल आहे पण ॲव्हरेज झाड आम्ही 5 किलो धरलेलं आहे फक्त.
5 किलो माल धरला तरी आम्ही हात विक्री केली तर 500 रुपयाचा माल आहे आमचा आज एका झाडाला. आणि आमचे जाऊन द्या, आमच्या मध्ये काही झाडं सरांचे त्यावेळेस ज्यावेळेस आपण प्लॉट टाकला त्यावेळेस काही बॉट्रोस्पिरियामुळे काही डॅमेज झालेले, काही गमोसिसने गेले असतील, ते आधीची गोष्ट. पण जेव्हापासून त्यांनी मायक्रोबायोलॉजिकल सॉइलमध्ये काम चालू केलं आणि सॉइल फूडवेबवर त्यांनी प्रॅक्टिकली काम केलं, कारण सर स्वतः MSc ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, त्याच्यामुळे त्यांना यातलं नॉलेज आहे. पण सॉइल फूडवेबवर काम केल्यामुळं मॅडमला जास्त इम्प्रूव्हमेंट तुम्हाला कधी जाणवली मॅडम, जेव्हा आम्ही तुमचं मार्गदर्शनाखाली ते औषधं टाकायला लागलो तसपासून आम्हाला चांगला रिझल्ट आला. तर याच्या इथे काय केलं आपण, सॉइल फूडवेबवर काम करण्यासाठी आपण 26 SRS सिस्टम ही जी इम्प्लिमेंट केलेली आहे, ही जी टेक्नॉलॉजी ही अत्यंत इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी असून हिचा आपण एकदम स्थानिक लेवलला इथं समजा म्हणजे जुगाडू पद्धतीने हिचा इथं सेटअप क्रिएट केला. आणि त्या सेटअपमुळे आपण आज ही जी प्लॉट आहे याची ग्रोथ आपण बघू शकतो, याची पानाची रुंदी वगैरे. आणि ज्या झाडाला वरून त्यांचं डम्पिंग झालं होतं, जे झाडं डम्पिंग झाल्यामुळे खाली बसली होती, त्या झाडाला पण परत शूट चालू झाली. म्हणजे बुलशीशी लढण्यासाठी बुलशेनचाच वापर आपण इथं केलेला आहे. तर ते कशी संकल्पना तुम्हाला कशी वाटली? एकच नंबर संकल्पना आहे, कारण आजच्या या जीवनामध्ये रासायनिक जे काही प्रॉडक्ट आहेत ते जर आपण शेतीमध्ये जास्त प्रमाणात वापरले तर त्याचे साईड इफेक्ट फार आहेत. म्हणून त्याला आपण सहजीवी जीवाणू किंवा ज्या बॅक्टेरिया आहेत की त्या एकमेकांना शत्रू जीवाणू यांचा दोघांचाही उपयोग या ठिकाणी केलेला आहे, सहजीवी जीवाणू आणि शत्रू जीवाणू. तर याच्यामध्ये अजून एक तुम्हाला बाब सांगतो मी की हे जे मी जे तुम्हाला फॉर्म्युलेशन बनवून दिले आता 1 वर्ष होत आलेलं आहे, त्याची काही रिकरिंग कॉस्ट आलेली का आतापर्यंत? म्हणजे परत तुम्हाला काही बनवावं लागलं का? परत बनावं नाही लागलं. आपण त्याच्यातलंच तो जो सॅम्पल थोडा ठेवला त्याला विरजन म्हणू आपण मराठी भाषेमध्ये. आता तुम्ही त्या विरजनामध्ये रिकरिंग कॉस्ट तुमची खूप कमी म्हणजे नाहीच आहे, तुम्हाला आलीच नाही. म्हणजे याच्यात आपला पैसे एकदा वन टाइम गेले त्याला बनवण्यासाठी, पण ते परत कंटिन्यू आपलं चालू आहे. ही या सिस्टमची जमेची बाजू आहे. आणि स्लरी मॅनेजमेंटवर जर आपण चांगलं काम केलं तर 100% याच्यामध्ये यश आहे. कारण हे लाईव्ह आपण तुम्ही बघू शकता हा प्लॉट. आता इथं आहे ना बरेचशा झाडांना गमोसिसचा विषय होता, फायटोप्थोरा गमोसिस आला होता, डम्पिंग आलं होतं, पण तो आम्ही कव्हर केला. आता तुम्ही बघू शकता आमच्या झाडाची खोड बघा, याला डम्पिंगचा इश्यू होता, हे बघा इथं तुम्ही बघू शकता. पण हे विषय सॉल्व्ह झालेला आहे, हे बघा हा विषय सॉल्व्ह झालेला आहे पूर्णतः. आणि या झाडाची खोड बघा तुम्ही, याला गमोसिस होता पण आता नाही. आता तुम्ही बघू शकता या बघ एकदम खोड कोरड आहे. याचं कारण असं आहे का पाणी आपण डायरेक्ट झाडाच्या खोडापासून लांब केलं आणि प्रॅक्टिसेस इथं चुकत होत्या त्या सुचवून घेतल्या. पण आता ह्या वर्षी जो निघल तो निघल, पण पुढच्या वर्षी हा तर टॉप मोस्ट प्लॉट असेल या परिसरातला, बेलापूर सामपूर तालुक्यामधला. आणि इथं आम्ही जे सगळं केलेलं आहे हे आमचं मायक्रोबायोलॉजिकल ऑर्गॅनिक पद्धतीचं इथं यील्ड डेव्हलपमेंटचं वर काम चालू आहे. तर याचे आंबेसुद्धा आम्ही तुम्हाला हातविक्रीनेच विकणार आहे याचे. त्यामुळं पुढचा व्हिडिओ आंबे पिकल्यावर आम्ही तुम्हाला शेअर करू. तोपर्यंत जय श्रीराम. जय श्रीराम.